काळ संपतो, पण कृष्ण कधीच संपत नाही. तो कथा बनवून आजही प्रत्येक युगात जिवंत आहे. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण आलो आहोत गुजरातमधील एका अतिशय पवित्र आणि रहस्यमय स्थळी, जिथे द्वापार युगाचा शेवट झाला, जिथे भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपला अवतार संपवला. हे आहे भालका तीर्थ. सोमनाथ पासून काही अंतरावर असलेलं हे ठिकाण फक्त एक मंदिर नाही, तर महाभारताच्या शेवटाशी जोडलेली एक जिवंत आठवण आहे. आजही इथे एक वेगळी शांतता जाणवते, एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. मंदिर परिसरात प्रवेश करताच मन आपोआप शांत होतं. महाभारत युद्धानंतर यादव वंशाचा अंत जवळ आला होता. भगवान श्रीकृष्ण प्रभासच्या जंगलात एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसले होते. त्याच वेळी जरा नावाच्या एका शिकाऱ्याने दुरून त्यांच्या पायाला हरिण समजून बाण सोडला. बाण लागताच जरा शिकारी घाबरला आणि त्याला समजलं की ज्यांना त्याने जखमी केले ते स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. जरा शिकारी थरथर कापू लागला. त्याने श्रीकृष्णांच्या चरणी माफी मागितली, पण भगवान श्रीकृष्ण शांतपणे हसले आणि म्हणाले, हे सर्व नियतीनुसार घडणारच होतं. असं मानलं जातं की त्रेतायुगात प्रभू रामांनी वालीला लपून बाण मारला होता आणि त्याच वालीचा पुढचा जन्म म्हणजे हा जरा शिकारी. भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केल्यानंतर अर्जुनाने त्यांच्या पार्थिवाचे अंतिम संस्कार केले. पण असं सांगितलं जातं की अग्नीत सर्व काही विलीन झालं, फक्त श्रीकृष्णांचं हृदय मात्र जळालं नाही. ते दिव्य हृदय अर्जुनांनी समुद्रात विसर्जित केलं आणि काळाच्या प्रवाहात ते पुढे ओडिशातील जगन्नाथपुरी येथे पोहोचलं. आजही अशी श्रद्धा आहे की भगवान जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये तेच दिव्य तत्व विराजमान आहे. म्हणूनच श्रीकृष्णांचा अंत झाला नाही, ते आजही भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहे. भालका तीर्थ आपल्याला एक गोष्ट शिकवतं की देवही काळ आणि नियतीच्या नियमांपासून वेगळे नसतात. इथे आल्यावर जाणवतं की श्रीकृष्ण म्हणजे जीवन समजून सांगणारी एक अखंड ऊर्जा आहेत. आज हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी भाविक दूरदूरून येतात आणि या पवित्र भूमीचं दर्शन घेतात. इथल्या प्रत्येक दगडामध्ये महाभारताची एक आठवण दडलेली आहे. जर तुम्हाला इतिहास, अध्यात्म आणि महाभारताशी जोडलेली स्थळं आवडत असतील तर भालका तीर्थला नक्की भेट द्या. हा अनुभव फक्त पाहण्याचा नाही, तर मनाने जगण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.